अरे टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. हॅलो हॅलो, संपत भाऊ सफर बोलतोय का? नाही, मी संपत बोलतोय. बबल्या संडासमध्ये जायले, थोड्या टायमाला येईन. तुम्ही कोण? मी जिओ कंपनीतून बोलतोय. बॅलन्स संपणार मला 3 दिवसानं बॅलन्स टाकून घ्या. बरं बरं ठीक आहे, सांगतो त्याला संडासून बाहेर आला की. का रे पप्प्या, तुला थोडा टाईम झाला मला फोन करला होता का रे? हा करला होता का मग? काय बोलला होता तू? संपत भाऊ सफर बोलतोय का? बरं मा म्हाताऱ्याला इंग्लिश वाचता येत नाही तर म्हातारा माकडा फोन टाकला. अरे बेबी आपणच गेलो डायरेक्ट. मला कसं काय काकायच्या मात्रानं बसकन फोनमध्ये सुचवलं म्हणलं. ते बरं मला टायमवर सुचून गेलं की जिओ कंपनीचे फोन होता म्हणून, नाहीतरी का मग भानगडी होऊन जाता का केव. त्या मात्र स्वभाव दिसते कधी. मग कशा टोकटेल बापा मजा घेतो, शिदा बोकत जाय ना. अरे जाऊ दे रे बबल्या, बाबली मजा चालूच राहते. आता तेल कुठे माहिती त्या म्हातारा फोन उचली म्हणून. अरे तसं नाही, यांनीच पुतीचं का एकदारी मग घरी आला आणि डायरेक्ट घरात कोणी का काय काहीच पाहिलं नाही आणि डायरेक्ट मोठं नारे मारतो. संपत संपत दार उघड, संपत दार उघड. अरे ते तर बरं झालं मा म्हातारा देशी पिऊन पडलो होता, नाही तर त्याने दिशी ना जाऊ दे मग तू. अरे जाऊ दे रे, सोडतो विषय आता. काय दुसऱ्या गोष्टी करा. बरं सोड बो मग. का रे, पण मी काय म्हणतो, तू ते कॉलेजची पेटी होती रिंकी, तिचं काय झालं रे? तू तर मार दिवस रात बोलत जाय बाबा तिच्याशी. मार सांगत जाय पोरांले की आपलं खरं प्रेम आहे, लग्न करतो इच्छिस करू नाही तर करणार नाही. काय झालं तिचं? अरे सोड रे, काय विषय काढतो तिचा फुकाट. कमो काय झालं ते तर सांग बापो, समजायचं ना आम्हाला बी. अरे काय सांगितलं, ते पोर पार यायच्या आधीच 4 पोरं फिरावं लागली आणि या होता 5वा. मारीच्याकडून 5-6 महिने बॅलन्स टाकून घेतलं, मस्त हॉटेलवर जेवण करून घेतलं आणि धक्का लावू दे ना. आणखी वरून म्हणत जाई माझ्यावर तुला भरोसा नाही का, भरोसा नाही सोडून दे. आणि या बैल बी प्रेमात आणला, भरोसाच ठेवत गेला तिच्यावर. चांगलं गेलं ना 20-25 हजार रुपयाचं बुचन बसवून. कोणत्या 6व्या पोरावर पळून गेली. या बसला उपटात. अरे बस ना सोन्या, तू उडाला का आता? काय लावरला तेच डबल डबल. अरे नाही ना रे बैला, तुला बी समजायला पाहिजे ना, एवढं 20-25 हजार. अरे जाऊ दे ना, गेले तर मै पैसे गेले, तू काय बिघडला? अरे कायचे मै पैसे, घरातला 5-6 क्विंटल कापूस जिंकलाय ना. काय बरेच घरच्यांना सांगली काय नाही. अरे बंद करताय का तुम्ही विषय दो, कमी जाऊ घरी. चला बरं सोडा बहुत विषय बंद करा तुम्ही. चला दुसरं काही बोला. चला पण तू टेन्शन नाही रे सोन्या आहे ना. काही पोरचं टेन्शन नाही, कायचं नाही. 2 टाइम आला की झपला निसता. मरच तो राहिला होता सर अजून निसतं. अरे तुला काय कर नाही, मी हलव का काही करू, पण त्यासारखं तर फसाडलं नाही मला पोर ना. 20-25 हजार घालला लहान निसतं धक्का बिला द्यायला नाही. काय उपयोग त्या जगून. त्याच्यापेक्षा तर बुधवार भेटले जाता. मॉडेलपेक्षा मॉडेल भेटतो तुला बाहेर. बस रे सोन्या, किती मजा घेतो त्या पोराची, बस कर ना आता, गंज झालं ना. अरे पण ह्या सोन्याने काय तमाशा करला होता बाबा, तुला माहित पडलं की नाही? अरे ती कापसाला व्यापाराची बायको नाही का, तिच्यावर लाईन जोडीच्या फेऱ्यात होता बापा या. खरी बापा, ती कशी दिसते रे, जाडी जटक. तिच्यावर डोळा स्टाई आहे ना. अरे हो ना, आता कोणती पोरा म्हणून राहिली विचारून पाहू एखादी टाकेल दुखेल बा. मारतीचं दैन जाय, काम ऐकत जाय. मग काय विचारलं होतं काय ते डायरेक्ट कशाच विचारीन. ते बाईशीला बोलली, मार डोक्यात हात फिरवला. म्हणे तू माझ्या पोऱ्यासारखा आहे म्हणे, जर एखादी चांगली पोर भेटली की पाहिजे म्हणे मी. त्या बाईला समजून घेत म्हणजे बाप्पा त्यांनी मग पाणी पण नाही म्हणून दिलं गायले. ओ बाप्पा, अरे काय जगून त्याला काकू एखादी कोल्डी पाहून कुदून जाय तू. काय करी त्याला, एक पोराव म्हणत नाही, एक बाई म्हणत नाही, काय करी त्याला हॅक.